10,000 कोटीची गुंतवणूक जाहीर केली. त्यामुळे बिटकॉइन, मॅक्स हेल्थकेअर यांसारखे स्टॉक पॉझिटिव्ह मध्ये राहिले. आयटी सेक्टर काल डिफेन्सिव्ह प्ले ठरला. विप्रो, TCS यावेळी निर्मला सीतारामन यांनी थेट मार्केटला नाराज केलं असंच वाटतं आणि त्याचा परिणाम तुम्ही काल स्पष्टपणे पाहिलाच असेल. काल मार्केट तब्बल 2% पेक्षा जास्तने कोसळलं. इनफॅक्ट बजेटच्या दिवशी विशेषतः इन्व्हेस्टर्सना आणि ट्रेडर्सना नेहमी अपेक्षा असते की काहीतरी पॉझिटिव्ह येईल, बाजाराला चालना मिळेल. पण यावेळेस बजेट मार्केटला अजिबात आवडलं नाही. मला खरंच समजत नाही आहे की इन्व्हेस्टर कम्युनिटीशी आणि ट्रेडिंग कम्युनिटीशी अशी काय दुश्मनी आहे यांची. पुन्हा एकदा एसटीटी वाढवण्यात आली. कधीतरी असं वाटतं की मॅडमना किंवा त्यांच्या घरातना कुणाला तरी ट्रेडिंग मध्ये मोठं नुकसान झालं असावं आणि म्हणून त्या ट्रेडिंगला अजिबात पसंत करत नाही. कारण सलग एसटीटी वाढवली जात आहे. इतकंच नाही तर आता शेअर्सच्या बायबॅकवरही कॅपिटल गेन टॅक्स लावण्यात येत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बजेट डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. मार्केट का घसरलं, बजेट मार्केटला का आवडलं नाही आणि असे कोणते शेअर्स आहेत किंवा सेक्टर्स आहेत जिथे तुम्ही पुढे लक्ष देऊ शकता. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, कालचा दिवस दलाल स्ट्रीटच्या इतिहासात कायमच्या लक्षात ठेवला जाईल. कारण रविवार होता. रविवारी बाजार बंद असतो, पण तरीही रविवारी लोकांचे नुकसान झालं. कारण निर्मला सीतारामन यांनी आपला 9वा सलग बजेट सादर केला आहे. आज आपण डिटेलमध्ये पाहू की कोणते स्टॉक पडले आहे, पुढे काय स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे आणि ज्यामुळे 2026 मध्ये पण तुम्ही प्रॉफिटेबल राहू शकता. सगळ्यात आधी या क्रॅशचे कारण समजून घेणं गरजेचे आहे. काल सेन्सेक्स जवळपास 1500 पॉईंटने खाली बंद झाला. पण जर तुम्ही हाय टू लो मुवमेंट पाहिली तर जवळपास 2800 पॉईंटचा फॉल आहे. म्हणजे साधारण 3.4% ची घसरण. इतकी मोठी घसरण आपण शेवटी कधी पाहिली होती? निफ्टीची परिस्थिती वेगळी नव्हती. निफ्टीने जवळपास 2% ची घसरण दाखवली. निफ्टीने आपला ट्रेंड ब्रेक केला आहे आणि अजूनही बेअरिश टेरिटरी ट्रेड होत आहे. एका दिवसात जवळपास 6 लाख कोटींचा मार्केट कॅप साफ झालाय. प्रश्न असा आहे की फक्त एसटीटी वाढल्यामुळे इतका मोठा इम्पॅक्ट झालाय का? फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट वरची एसटीटी 0.02% वरून 0.05% करण्यात आली. ऐकायला हे खूप लहान वाटते, पण प्रत्यक्षात ते 150% ची वाढ आहे. ऑप्शन्स प्रीमियम वरची एसटीटी 0.1% वरून 0.15% करण्यात आली आहे. म्हणजे 50% ची वाढ यातही. त्यातच शेअर बायबॅक वर कॅपिटल गेन टॅक्स यामुळे कॉर्पोरेट सेंटिमेंटला मोठा धक्का बसला आहे आणि मार्केटला अजिबात आवडलं नाही. आता आकड्यांमध्ये पाहूया की काल नेमकं काय झालं. एसटीटी वाढल्यामुळे ट्रेडिंग महाग झाले. त्यामुळे ब्रोकरेज फार्म आणि एक्सचेंजवर सगळ्यात जास्त परिणाम पडला. उदाहरणार्थ MCX मल्टी कमोडिटी एक्सचेंजच्या शेअर एका दिवसात तब्बल 17% ने घसरले. BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या शेअर सुमारे 10% ने खाली आला. एंजल वन, गो डिजिट, आनंद राठी यांसारख्या ब्रोकरेज स्टॉक्स मध्येही मोठी घसरण आली. मेटल सेक्टरची तर अक्षरशः दैना उडाली आहे. मेटल ETF जवळपास 5% ने खाली आला. सिल्वरला लोअर सर्किट लागलं. हिंदुस्तान कॉपर 21% ने घसरला. हिंदुस्तान झिंक 20% ने खाली आला. नाल्को 17% खाली आला. आंतरराष्ट्रीय बाजार बंद असूनही देशांतर्गत बाजारात मेटल्सवर जबरदस्त प्रेशर होतं. PSU बँक्स ही वाचल्या नाही. SBI जवळपास 4% ने घसरला. रिलायन्स 3% पेक्षा जास्त खाली आला आणि त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दोनही वर दबाव आला. पेटीएम मध्ये जबरदस्त व्हॉलेटिलिटी दिसली. UPI इन्सेंटिव्ह मध्ये कपात झाल्यामुळे एका दिवसात जवळपास 17% च्या रेंज मूव्ह दिसून आला. डिफेन्स आणि रेल्वे सेक्टर्स मध्येही प्रॉफिट बुकिंग झाली. भारत डायनेमिक्स 10% खाली आला. बेल 5% खाली आला. IRFC सुद्धा 5% घसरला. पण एवढ्या लाल समुद्रामध्ये काही सेक्टर्स ग्रीन सुद्धा होते. फार्मा आणि हेल्थकेअर सेक्टरने चांगली कामगिरी केली. सरकारने बायोफार्मा सेक्टरसाठी 10,000 कोटीची गुंतवणूक जाहीर केली. त्यामुळे बिटकॉइन, मॅक्स हेल्थकेअर यांसारखे स्टॉक पॉझिटिव्ह मध्ये राहिले. आयटी सेक्टर काल डिफेन्सिव्ह प्ले ठरला. विप्रो, TCS, इन्फोसिस हे स्टॉक्स हिरव्या निशाणीत बंद झाले. डेटा सेंटर्स आणि AI वर सरकारने फोकस केल्यामुळे काही टेक आणि इन्फ्रा संबंधित स्टॉक चांगल्या तेजीत दिसली. आता प्रश्न असा आहे की 2026 मध्ये तुम्ही कुठे फोकस करायला हवे. बजेट हे एक मोठं इकॉनॉमिक पिवट असते. आता फोकस कन्झम्पशन वरून प्रोडक्शन आणि कॅपेक्स कडे वळला आहे. सरकारने जवळपास 12 लाख कोटींच्या कॅपेक्स प्लॅन जाहीर केला आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर, मॅन्युफॅक्चरिंग, रिन्युएबल एनर्जी मध्ये लॉंग टर्म संधी तयार होऊ शकते. एसटीटी वाढल्यामुळे F&O आणि स्पेक्युलेशन थोडं कमी होऊ शकते. त्यामुळे शॉर्ट टर्म ट्रेडिंग पेक्षा लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग वर फोकस करणं जास्त योग्य ठरेल. लॉंग टर्म साठी ETFs इन्व्हेस्टिंग हा एक चांगला पर्याय आहे. मार्केट खाली येतं तेव्हा बाय ऑन डिप ही स्ट्रॅटेजी तुम्ही वापरू शकता. निफ्टी ETF, मिड कॅप ETF, स्मॉल कॅप 250 ETF तसेच परदेशी मार्केटसाठी नॅसडॅक 100 किंवा हॅन सेंग ETF असे अनेक पर्याय आहेत.
शेवटी एवढंच सांगतं की मार्केट काल घडलंय, परिस्थिती निगेटिव्ह आहे पण घाबरण्याची गरज नाही. मजबूत बॅलन्स शीट असलेल्या फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्यांवर लक्ष द्या. IT, फार्मा, डिफेन्सिव्ह सेक्टर्स आणि कॅपेक्स हेवी स्टॉक्समध्ये डीप खरेदी करण्याची अप्रोच ठेवा. जर तुम्ही आता पण डीमॅट अकाउंट उघडलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही फ्री डीमॅट अकाउंट उघडू शकता. ही व्हिडिओ फक्त एज्युकेशनल उद्देशाने बनवलेली आहे आणि ही कोणती इन्व्हेस्टमेंट ॲडवाइस नाही. निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी नक्की बोला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा 2026 मध्ये तुमचा फेवरेट स्टॉक कोणता आहे. मार्केट पडली तरीही मी माझी तीच स्ट्रॅटेजी फॉलो करणार आहे, बाय ऑन डिपची. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. धिस इज आशिष, ओव्हर अँड ऑल.